कांबळे, मी लातूरची आहे. मी ज्या वेळेस इथं पुण्यामध्ये आले त्यावेळेस म्हणजे असं कुठं काम करावं काय करावं काही सुचत नव्हतं. माझं बाळ लहान होतं, 4 वर्षाचं म्हणजे 4 वर्षाचाच मुलगा होता माझा. त्यावेळेस बिगारी काम करायचो आम्ही क्षीरसागर आबादच्या साईडवरती, तिथंच राहायचो, तिथंच खायचो. मग त्यांना ॲसिडिटी एवढी झाली त्यांना की साधी चपाती खाल्ली तरी उलटी व्हायची. काही तुरीची वरण हे असं काहीच खाऊ देत नव्हतं, गरम थंड काहीच असं. मग ज्यावेळेस मग आता कितीतरी दवाखाना करायचं, रोज ओमी घ्यायची झोपायचं, रोज ओमीच गोळी घ्यायचं झोपायचं. त्याच्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला त्यांना. त्याच्यामुळं मग एक दिवस आबा आले आणि त्यांना त्यांच्याकडे रिएक्शन आहे म्हणून आम्हाला माहिती नव्हतं. ज्यावेळेस आबा आले त्यांनी म्हणले की तुला ॲसिडिटी होते. माझी ॲसिडिटी माझ्या मिसेसमुळे माझी पूर्ण गेली, पण तुला आता ही तू असे कोणती कामं करतो, मिस्त्री कामं करतो, त्याच्यामध्ये तुला काही चहाची तलप आहे, तुला काही सुपारीची तलप आहे, मला काही माहिती नाही, पण मी जी खातो तू ती खाऊन बघ, तुझी जर कमी झालं तर चालू करू आपण. त्यावेळेस स्पिरुलिना दिले आणि ही घरातला चहा बदलला. त्यावेळेस दुधाचा चहा साईडवर राहण्यामुळे आम्ही जास्त दुधाच्या प्रमाणात चहा प्यायचो, हे करायचं. चहा दुधाशिवाय चहा प्यायचं नाही आम्ही. मग ही चहा चालू केला त्यावेळेस थोडासा म्हणला फरक पडायला लागला. मग म्हणलं आबा त्या चहामुळे फरक पडलाय आम्हाला, पण त्याच्यातून बी आणखी काही असेल तर आम्हाला घेऊन टाका. ते म्हणले अरे गोळ्या पण आहेत ना त्याच्यामध्ये, स्पिरुलिना खा ना, तुला ताकद येण्यासाठी, तुझं जेवण मन काय, तू जसं बाहेर फळभाज्या खाण्यापेक्षा ही गोळ्या जर दररोज खात राहिला आणखीन तुझी इम्युनिटी वाढेल, आणखीन तुझ्यात पॉवर येईल. त्यासाठी ते खात राहिलो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही कंपनीमध्ये इथं काम पकडले, कंपनीत काम करायला लागलो दोघंही. मग ह्यांनी सुपरवायझर म्हणून जॉबला लागले. तिथं ज्यावेळेस सुपरवायझर म्हणून जॉबला लागले 12 तासाची ड्युटी, 12 तास. सकाळी ऊन नको अंगावर काय नाही, सकाळी 8 वाजता घर सोडल्या रात्री 8 वाजता घरात यायची, 8 बी 9 बी वाजायची त्यावेळेस. मग ह्यांना शुगरचं प्रमाण जास्त वाढलं, परत शुगर वाढली, त्याच्यानंतर बीपी पण वाढला, शुगर एकदम 250वर शुगर गेली. मग आता काय करायचं, RGGL घरामध्ये आणायला लावली मी. RGGL, स्पिरुलिना आणि चहा दररोज प्यायला लावले. म्हणलं दुसरीकडे जायचंच नाही, आपण दवाखाना करायचं नाही, ती सांगितलंय ना ती करून बघू, जर नाही फरक पडला तर त्याच्यावर आपण काय ते उपचार करू नंतर. ज्या वेळेस ही स्पिरुलिना RGGL फक्त 3 महिने खाल्ली, त्याच्यावरही पण खाल्ले नाही, तर 3 महिने खाल्ले, 250ची शुगर फक्त 100वर शुगर आली. म्हणजे असं कुठली गोळी नाही काय नाही, आता गोळी पण नाही, म्हणजे स्पिरुलिना आणि चहा. आता मी माझ्या मिस्टरांच्या गोळ्याच्या डब्यातल्या अर्ध्या गोळ्या माझ्या आईला द्यायची खायला, का तर माझी आई खाऊन थोडस हे होईल. एक हात गेला, एक पाय गेला, दोन्ही हात पाय काहीच तिला उचलता येत नव्हतं. मग माझ्या भावानं उचलायचं, बाथरूमला घेऊन जायचं, मी उचलायचं, तिथल्या तिथं आतरण पांघरण गोळा करायची, तिला सरकवायची. मग ती तसं करता करता मग ती मसाज आहे सांगितले आबांना आम्हाला, त्याची मालिश करत जा तू दररोज, त्याचे हात पाय ती जी काय असेल ना ती पूर्ण व्यवस्थित होईल. मग मी संध्याकाळी कामावून आले की रोज मसाज आईनं तिचे हात चोळायची, पूर्ण उजवा हातच जर गेलेला होता, ते सगळं म्हणजे असं बोटं पण वागता येत नव्हते तिची, ना जेवता येत नव्हतं, डाव्या हातानं जेवायची. मग ती त्याच्यानंतर मग मी म्हणलं ही गोळ्या पण खायला दिल्या तिला, ती खात नव्हती. मला उलट्या होत्या तर हिरव्या गोळ्या दिसायला तर कसं खाऊ म्हणायची. तिला मी पाण्यामध्ये टाकून द्यायची ज्यूस करून दिल्यासारखं. मग म्हणायची ही कशाच आहे ग बाई, तर मी म्हणायची लिंबू पाणी आहे, तुला थंड वाटतं ना पोटामध्ये, लिंबू पाणी आहे पिती. मग तिला लिंबू पाणी म्हणून मी तिला 2 गोळ्या दररोज, सकाळी 2 संध्याकाळी 2. मग थोडं हळूहळू चालायला लागली, पूर्ण हात पण बरा झाला. मला म्हणते तू काय द्यायला लागली मला, माझा हात बरा झालाय, मला चालायला यायला लागले. धन्यवाद, एवढंच बोलून